असेल, जम्मू काश्मीर असेल, दिल्ली सुद्धा निशाणा होता असं सांगितलं जातं. तुम्ही एक लक्षात घ्या, पाकिस्तानच्या कुरापती चालू आहेत असं कसं काय तुम्ही म्हणता? युद्ध सुरू आहे. जेव्हा आपण युद्धाचं दिशेने आहोत किंवा युद्ध सुरू आहे असं म्हणतो, तेव्हा आपण हल्ला केल्यावर पाकिस्तान काहीच करणार नाही, म्हणजे कोणतंही राष्ट्र ही अपेक्षा करणं चूक आहे. आणि आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावते, हे महत्वाचं आहे. पाकिस्तान ही शेवटची फडफड किंवा धडपड करत राहणार. पाकिस्तान सरकार हे अत्यंत कमजोर सरकार आहे आणि पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे. पाकिस्तानची संसद हे ढोंग असतं नेहमी. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातामध्ये असते. त्याच्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत कुरापती वगैरे वगैरे युद्ध नव्हते तेव्हाही त्यांच्या कुरापती सुरू होत्या. आणि आता प्रत्यक्ष भारतानं युद्ध सुरू केल्यावर त्यांना त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्या लागतील, पण त्यांचा प्रत्येक हल्ला आपण नाकाम केलेला आहे असं आपल्या भारतीय सैन्याने जे अधिकृतपणे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बाकी त्याच्यावर जास्त बोलणं कोणालाही आता कोणी योग्य नाही. दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्यास सध्या कोणतं नकार दिला? मोदींचे मित्र आहेत ट्रम्प, माय डिअर डोनाल्ड वगैरे आहे ना काहीतरी. ते खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने मोदींच्या बाजूनं खांद्यावरती हात टाकायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे. असं मला वाटलं की जगातले जे सगळे 165 देशात जे आमचे प्रधानमंत्री फिरतायत त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला. सगळे तटस्थ आहे, सगळे तटस्थ आहे. अशा वेळेला मला आश्चर्य वाटतंय की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयासाठी मोदीने रक्ताचं पाणी केलं. डोनाल्ड ट्रम्पसाठी ते अमेरिकेत गेले, भारतात त्यांनी प्रचार सभा घेतल्या. त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी ठामपणे काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं होतं. पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतायत की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत. हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे.